हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 65. स्वप्रकाश ब्रह्मतत्वे शिवशक्ती संपुटित प्रपंचच्छेदनम. स्वयंप्रकाशित ब्रह्मतत्वात शिवशक्तीने छंद घेऊन प्रपंचाच्या पार होतात. भौतिक उदाहरणे. होळीचा दिवस होता. रविवारला सुट्टी जोडून आलेली होती. बाळू खुश होता. दुपारी सौ बाळीच्या हातच्या अतिसुरेख अशा पुरणपोळ्या भरपूर खाऊन बाळू जरा दीर्घ कुक्षी घेण्याच्या बेतात होता. इतक्यात वरच्या मजल्यावर राहत असलेल्या साळूच्या सौभाग्यवतींनी खलबत्ता कुटण गाणे सुरू केले. बाळू जरा वैतागलाच. इतर दिवशी ठीक होते, आज मात्र तो वरती साळूला खडसावायला गेला. साळूने दार उघडले. बाळूने खलबत्ता कुटण्याचा विषय काढल्याबरोबर साळूने सुरुवात केली. हो ना, अहो, आम्हा अफलातून नगरीकरांना तुमची ती मिक्सरमधली चटणी नाही आवडत. खलबत्त्यातील हात कुटण्याच्या चटणीची काही निराळीच चव असते. आम्हाला कशी दररोज ताजी चटणी लागते. म्हणून जेवणाआधी आम्ही अफलातून नगरीकर ताजी चटणी कुटून लगेच पानात घेतो. तुमचे जेवण झाले काय? झाले असेल तर रात्री खा. चव कशी जिभेवर टिकून राहील पहा. असे म्हणून चांगली वाटीभर ताजी चटणी बाळूच्या हातावर ठेवली आणि वर म्हणाले, रात्री खाल्ली की चव सांगा बर का. आवडली तर आणखीन घेऊन जा. आता या अशा सढळ हातावर बाळू साळूजवळ कसे आणि काय भांडण करणार? साळूने भांडणातील हवाच काढून घेतली. एकदा एक पुढारी निवडणुकीच्या काळात मते मागायला आले होते. तेथे जमलेल्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की सध्या मिरवणुकीबद्दल कायदा करायचे चाललेले आहे, त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? आता पुढारी बाबा अडचणीत आले, कारण या कायद्याबद्दल जनमत दुहेरी होते. कायद्याच्या बाजूने किंवा विरुद्ध कसेही बोलले तरी निम्मे लोक नाराज होणार हे उघड होते. परंतु ते कसलेले पुढारी होते. ते म्हणाले, मी माझ्या मित्रांना कधीही नाराज करत नाही. मतदानात तुम्हीही मला नाराज करू नका. या गावच्या शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झालेले आहे. आपण सर्व माझे जुने मित्र आहात. तेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोलून हा प्रश्न मी आपल्या मनाप्रमाणे नक्कीच मार्गाला लावीन. या त्यांच्या अशा बोलण्यामुळे तो कायदा करणार की नाही ते गुलदस्त्यातच राहिले. लोकांनी जोरात टाळ्या वाजवल्या आणि मते तुम्हालाच देणार असे सांगितले. स्वयंप्रकाशित शिवशक्ती. माणूस द्विधाच नव्हे तर शतदा धावत असतो. त्याला युक्तीने प्रसंग साजरा करावा लागतो. बुद्धीने प्रसंगातून निभावून जावे लागते. कोणत्याच जागी स्थिर नसताना स्थिर असण्याचा बहाणा करावा लागतो. तरीही पुण्य जोडावे तर त्यामागोमाग पापाचरण होते आणि पुण्याची गाडी खाली सरकते. सौख्याचे उपभोग घ्यावेत तर त्या पाठोपाठ दुःख येते आणि त्यात सौख्य हरवते. निर्वाण योग्यांना असे दोन्ही दगडावर पाय ठेवावे लागत नाहीत. ते कुठेच थांबत नाहीत. ते सतत परमधामाचा मार्ग चालत असतात. स्वयंप्रकाशित अशा शिवशक्तीने आत्मशक्तीने त्यांची वाटचाल सुरू असते. तिला खीळ नाही. यात संसाराचा छेद घेतला जातो. त्यांना सौख्य किंवा दुःख, पाप किंवा पुण्य असे काही नसते. कारण ते संसाराच्या पलीकडे, संसाराच्या अतीत, संसाराच्या पारतुरीय अवस्थेत रत असतात. त्यांना युक्त्या क्लुप्त्या कराव्या लागत नाहीत. कारण निर्वाण योग्यांना कुठेही थांबायचे नसते. ही स्वयंप्रकाशित शिवशक्ती असते. ती सतत गतिमान असते. परमधामाकडे झेपावत असते. त्यात अभौतिक जळून आपोआप खाक होते. त्यासाठी काही करावे लागत नाही. आता पुढचा मंत्र क्रमांक 66.
तथा पत्राक्षाक्षिक कमंडलु भावाभाव दहनम. आणि पुढचा आता मंत्र अजून एक, मंत्र क्रमांक 67, बिभ्रत्याकाशाधारम. त्याचप्रमाणे देहादी इंद्रिय रूपी पानांनी झाकलेल्या कमंडल रूपी अंतःकरणात भाव विभाव अभाव भस्म होतात. त्यासाठी निर्वाण योगी आकाशरूप आधार धारण करतात. पूर्वी ऋषी एक बहुपयोगी भांडे वापरत असत. त्याला कमंडलू असे म्हणत असत. ध्यानासाठी किंवा अन्य कारणाने ऋषींचा मुक्काम बहुतेक वेळ एखाद्या भल्या मोठ्या वृक्षाखाली भरपूर वेळ असे. अशा वेळी जवळच ठेवलेले कमंडलू वृक्षावरून पतन झालेल्या पानांनी झाकले जात असावे. त्यावरून ही उपमा सुचली असावी. त्यामुळे देहादी इंद्रियांना वृक्षांच्या पानांची आणि अंतःकरणाला कमंडलूची उपमा येथे ऋषींनी दिलेली आहे. आपले अंतःकरण सर्व बाजूने देहादी इंद्रियांनी झाकलेले असते. त्यामुळे देहादी इंद्रियांमधील भोगरूपी भुंगे अंतःकरणा सभोवती सतत रुंजन घालत गुंजन करत असतात. अंतःकरणात देहादी इंद्रियांचे भोगरूपी कीर्तन भजन नर्तन सतत चाललेले असते. परंतु तरीही निर्वाण योगी तेथे उमटणाऱ्या या भौतिक आणि सांसारिक भावविभाव अभाव यांच्या अतीत आत्मसमाधीत रत असतो. तो त्याच्यावर या भौतिक उपभोगांचा जराही परिणाम होऊ देत नाही. त्यासाठी निर्वाण योगी आकाशरूपी आधार धारण करतो. आकाशात दिवसा प्रकाश असतो आणि रात्री काळोख असतो. प्रकाश आणि काळोख असे आकाशाला काहीही नसते. ते जसे आहे तसेच असते. त्याच्यावर प्रकाश किंवा काळोख याचा किंचितही परिणाम होत नाही. मूलतः आकाश निर्मळ निर्लेप स्वच्छ शुद्ध असते. प्रकाशात किंवा काळोखात ते तसेच निर्मळ निर्लेप स्वच्छ शुद्धच असते. त्याच्यावर प्रकाशाचा किंवा काळोखाचा काहीही परिणाम होत नाही. आकाशात काळे पांढरे ढग जमा होतात. आपल्याला आकाश काळ्या पांढऱ्या ढगांनी व्यापलेले दिसते. आकाशात धूळ जमा होते. आपल्याला आकाश धुळीने मलिन झाकलेले दिसते. वास्तवात आकाश जसे असते तसेच निर्मळ निर्लेप स्वच्छ शुद्धच असते. अशा प्रकारे प्रकाश काळोख किंवा काळे पांढरे ढग किंवा धूळ असे काहीही आकाशाला परिणामित करू शकत नाही. निर्वाण योगी आपल्या अंतःकरणात कोणत्याही भावभावनांना थारा देत नाही. त्याला एक मूलभूत सत्य माहीत असते की एक भाव उदित झाला की त्याच्या विपरीत भाव आपोआप तेथे छुपेपणे उपस्थित होतो. संधी मिळताच तो उफाळून येतो. पुण्य केले की त्याच्यासह तेथे पापही मुक्कामाला येते. त्यावेळी ते आपल्याला जाणवत नाही, दिसत नाही. आपण पुण्याच्या बडेजावात रत असतो. अशा वेळी तेथे पापही येते हेच खरे वाटत नाही. आपण मेहनत घेतो, सौख्य मिळवतो. त्या सौख्याच्या धुंदीत तेथे दुःखही हजर होते हे आपल्याला समजत नाही, जाणवत नाही. आपण सौख्याच्या मस्तीत आणि ते मिळवल्याच्या अहंकारात ते उपभोगण्यात रत असतो. मूलतः कोणताही भाव हा त्याच्या विपरीत भाव निर्माण केल्याशिवाय उत्पन्न होऊच शकत नाही. आपण पाप करतो कारण त्याआधी आपण पुण्य केलेले असते. आपण दुःखी होतो कारण त्याआधी आपण सौख्य उपभोगलेले असते. याचा अर्थ वाईट निर्माण होईल म्हणून चांगले करायचेच नाही का? याचे उत्तर असे आहे की चांगले वाईट याऐवजी आपण नेहमी आत्मेच्छेने कैवल्यानंदी रत असावे. चांगले की वाईट हे भौतिक लोकांना ठरवू द्यावे. आपल्यासाठी ती आत्मेच्छा असावी. त्यामधून केवळ आनंद पाझरत असावा. कारण आनंदाच्या विरुद्ध असे काहीच नाही. आनंदाच्या विरुद्ध निर्माण व्हायला आनंद हा भाव नाही. ती आपली मूळ केवल स्थिती आहे. आनंद ही आपली सहजावस्था आहे. त्यातच जीवन जगावे. त्यापेक्षा निराळे आचरण करू नये.
निराळे आचरण भाव विभाव अभाव निर्माण करते. छाप असेल तर त्यामागे काटा असतोच आणि काटा असेल तर त्यामागे छाप असतोच. आपण केवळ छापा घेऊन पळू शकत नाही. आपल्या नकळत आपल्याबरोबर काटाही आपल्याच आधाराने पळत असतो. यास्तव आपण आपली आकाशाची भूमिका सोडू नये. आकाशाप्रमाणे आपण सर्वाला सामावून घेतल्यासारखे असूनही स्वतः मात्र निर्मळ निर्लेप असावे. भवसागरात तरंगत असूनही निर्वाण झालेले असावे. आनंद योगी निर्वाण योगी असावे. हरिओम.